बघा, नलिनीने रविवारी काही पानं वाचली, दुसऱ्या दिवशी तिने त्याच्या दुप्पट पाने वाचली, तर मंगळवारी तिने 10 पाने वाचली. तिने एकूण 40 पाने वाचली असल्यास तिने सोमवारी वाचलेल्या पानांची संख्या किती असा? पुस्तक पाने या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा? रविवार, सोमवार आणि इथं लिहायचं मंगळवार. सलग या 3 दिवस तिनं काही पानं वाचले. लक्ष द्या, प्रश्न गोचमळ्यात टाकणारा वाटतो, दर्शनी थोडासा गोंधळात टाकणारा, मात्र अगदी सोपा. बघा, हे समीकरण आम्हाला तयार करता यावी फक्त. बघा, या नलिनीनं रविवारी काही पानं वाचली. मग काही म्हणजे किती हो? उदाहरणार्थ हिनं रविवारी X पाने वाचली असं गृहीत धरायचं. गणितमध्ये सोमवारी तिनं त्याच्या दुप्पट पानं वाचली. रविवारी जेवढे वाचले त्याच्या दुप्पट सोमवारी वाचले, म्हणजे या Xची दुप्पट 2X, रविवारच्या पानाची संख्या X. सोमवारी दुप्पट वाचले म्हणून Xची दुप्पट 2X. आणि मंगळवारी तिनं वाचल्या पानाची संख्या दर्शवली किती हो? तर 10 पानं. गोष्टी लक्षात घ्या. आता गणित हे सुद्धा म्हणते की तिनं एकूण 40 पानं वाचली. म्हणजे ह्या सगळ्या समीकरणाची बेरीज स्वरूपात मांडणी X अधिक 2X अधिक 10 तिनं वाचलेले हेच ते काय हो? रविवार, हे सोमवार आणि हे मंगळवारी वाचलेले हे पानं. या 3 दिवसामध्ये तिनं वाचलेले हे पानं किंवा पानांची बेरीज ही किती? 40 पानं. लेकरांनो, X 2X यांची बेरीज 3X. या 40 कड जाताना 10 वजा स्वरूपात मांडावे लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना लेकरांनो एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावीच लागते. हे काही गणितीय गुणधर्म तुमच्या पक्के लक्षात व्हावेत म्हणून नेहमीच मी सांगत राहतो. लक्ष द्या, ही वजाबाकी 30, Xला एकटं करा. 30 कड जाताना 3 भागीला X म्हणजे हा 10नं गेलेला भाग. हे X काय आहे? तर तिनं रविवारी वाचलेले हे पानं आहेत. किती हो? 10 पानं. मग आता तिनं सोमवारी वाचलेल्या पानांची संख्या प्रश्नामध्ये विचारली. सोमवारी समीकरण स्वरूप पानं तिनं 2X वाचली. 2 सोबत लेकरांनो X गुणिला Xची किंमत 10 आहे. 20 पानं हे तुमच्या पोरांनो या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुस्तक पाने ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.